संजय शिरसाट यांच्यानंतर शिंदेंच्या आणखी एका आमदारावर जमीन बळकावल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। विलास भुमरे यांनी 150 कोटींची जमीन बळकावून ती जमीन ड्रायव्हरच्या नावावर केल्याचा देखील आरोप आहे। मात्र विलास भुमरे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत। कोण ड्रायव्हर आहे जो 150 कोटीची प्रॉपर्टी खरेदी करतो? फक्त कौटुंबिक संबंधातनं तुम्हाला इतकी कोट्यवधींची जमीन दिली? 15-20 वर्षाचा संबंध आहे। तो ड्रायव्हर आहे, त्या ड्रायव्हरच्या वैयक्तिक जीवनाशी माझा काय संबंध आहे? त्याचा खूप मोठा फ्रॉड झालेला आहे आणि मला धमकावण्याचाही प्रयत्न झालेला आहे। शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांवर आरोपांचे बॉम्बगोळे सुरूच आहे। संजय शिरसाटानंतर आणखी एका शिवसेनेच्या आमदारावर आरोप करण्यात आले। भुमरेंच्या ड्रायव्हरच्या नावावर 150 कोटींची जमीन असल्याचं समोर आलं। त्यामुळे या प्रकरणात विलास भुमरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। या जमिनी संदर्भात वकील मुजाहिद खान यांनी तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीनंतर या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे। त्याचा खूप मोठा फ्रॉड झालेला आहे आणि मला धमकावण्याचाही प्रयत्न झालेला आहे आणि ही जागा अमरप्रीत हॉटेलच्या समोर आहे। कोपरा सिग्नल पासून तर ते आपलं शानूरम्या दर्गा रोडवर खूप मोठी जागा आहे आणि खूप मोक्याची जागा आहे संभाजीनगरला। तर तिथं ही जागा आहे आणि हे मीर महमद अली खान, हे जावेद रसूल आणि रसूलला सांगण्याप्रमाणे भुमरे साहेब आणि त्यांचा मुलगा विलास भुमरे यांनी सर्वांनी मिळून ती लँड ग्रॅब केलेली आहे। ही बेनामी संपत्तीचा मुद्दा आहे। माझ्याकडे तो ड्रायव्हर आहे, अरे त्यांनी गाडी चालवायची, सकाळी घेऊन जायचं, संध्याकाळी घरी आणायचं। वैयक्तिक लाईफ मध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये आमचा काय संबंध आहे? आमच्याकडे पीए असतील, अनेक कामाला लोक असतील, त्यांनी आमचं जेवढं काम आहे तेवढं काम करावं, बाकी त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी आमचा संबंधित नाही। आता लोकप्रतिनिधी म्हणल्यावर आम्ही दिवसभर आमच्यासोबत कोणी फोटो काढतो, तिने चोऱ्या केल्या असते, मग आता चोऱ्या आम्ही करायला सांगितल्या? कोणी हाणामारी केसमध्ये गुंततो, त्या हाणामारी केस आम्ही करायला सांगितले का? त्यामुळे राजकीय चिंतन उडवण्याचं काम राहतं, आपण राजकारणात आहे म्हणून आमच्यावर आरोप करण्याचं काम चालतं। तो ड्रायव्हर आहे, त्या ड्रायव्हरच्या वैयक्तिक जीवनाशी माझा काय संबंध आहे? त्याची कुठली जागा असेल, त्याने कोणता इवाना गेला, याशी आमचा कुठलाही मात्र संबंध आहे। विलास भुमरेंचे ड्रायव्हर जावेद शेख रसूल यांच्या नावावर 150 कोटींची जमीन आहे। ड्रायव्हरच्या नावावर असलेली जमीन ही हैदराबादच्या सालार जंग कुटुंबाची असल्याची त्यांच्या नातेवाईकांनी दावा केला। ही जमीन ॲडव्होकेट मुजाहिद खान यांना कायदेशीर कचाट्यातून सोडवण्यासाठी दिली होती। खान यांच्या दाव्यानुसार 2016 पासून ते या जागेसाठी संभाजीनगर इथल्या भूमी अभिलेख कार्यालयात लढा देत होते। दरम्यान भूमी अभिलेख कार्यालयानं देखील मुजाहिद खान यांच्या बाजूने जमिनीचा निकाल दिला। जमीन तंटामुक्त झाल्यावर सालार जंग कुटुंबानं भुमरेंचे ड्रायव्हर शेख रसूल यांच्या नावे करून दिली। मात्र ड्रायव्हर रसूलचं नाव पुढे करून ही जमीन संदीपान भुमरे, विलास भुमरे यांनी बळकावल्याचा मुजाहिद खान यांचा दावा आहे। अर्जदार मुजाहिद इक्बाल खान समीउल्ला खान यांनी तक्रारी अर्ज दिलेला आहे। गैरअर्जदार मीर मोहम्मद अली खान यांनी त्यांच्यासोबत करारनामा केलेला असताना जमिनीची बनावट ही बनामा तयार करून जावेद रसूल शेख यांची नावे केलेला आहे, अशा प्रकारची तक्रार प्राप्त आहे। त्याच्यामध्ये पुढील चौकशी सुरू आहे। 150 कोटींच्या जमिनीचं प्रकरण बाहेर आल्यानंतर अंबादास दानवे यांनी भुमरेंवर टीका केली आहे। एका ड्रायव्हरकडे 150 कोटींची जमीन आली कशी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तर हैदराबादचे नवाब आणि वडिलांची मैत्री असल्यामुळे सालार जंग कुटुंबानं जमीन नावावर केल्याचं भुमरेंच्या ड्रायव्हरनं म्हटलं। कोण ड्रायव्हर आहे जो 150 कोटीची प्रॉपर्टी खरेदी करतो? मग 150 कोटीची प्रॉपर्टी भुमरे साहेबाचा ड्रायव्हर खरेदी करत असेल तर मला असं वाटतं मला ती या सगळ्या गोष्टीचा जनतेनं विचार करण्याची आवश्यकता आहे। आणि कशा पद्धतीनं ही लूटच एका हिशोबाने, मागे शिरसाड्यांचं प्रकरण आलं, आता भुमरेंचा विषय आलेला आहे समोर। हो, माझी हिबाबनामा केलेला आहे। कुणी दिली ही तुम्हाला जमीन? नवाब साहेबांनी दिली। का बरं दिली? माझ्या वडिलाचे त्यांचे संबंध होते, त्याच्यामुळं आमचे घरगुती संबंध आहे, कुटुंबीय संबंध आहे, त्याच्यामुळं दिली त्यांनी। म्हणजे फक्त कौटुंबिक संबंधातनं तुम्हाला इतकी कोट्यवधींची जमीन दिली? 15-20 वर्षाचा संबंध आहे बस। मला एक सांगा, आता असाही आरोप होतोय की या जमिनीसोबत भुमरे यांचं पण नाव सोडलं जात आहे, काय संबंध आहे भुमरे यांचा? तुम्ही त्यांना दिली का जमीन पुढे जाऊन? नाही, त्यांचा माझा काय संबंध आला? माझ्याच नावावर, त्यांचा काय संबंध आला?
वकील मुजाहिद खान यांनी जमिनी संदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, तर दुसरीकडे विलास भुमरे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले. त्यामुळे चौकशीनंतर नेमकं काय समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.